खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाचं आपण सुरुवात केली होती। आज 5वं वर्षाची सुरुवात झालेली आहे। आपण गणेशोत्सव महामंडळ या ठिकाणी कल्याणपूर्वेला स्थापन केलेलं आहे। त्याचं कारण असं की समाजामध्ये अनेक घटक आहेत, आपण त्या ठिकाणी पोचता यावं आणि समाज सुधारित कसं होईल तो मानस आमचा होता। खरं तर अनेक मंडळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला। गेल्या 4 वर्षापासून सातत्याने आपण या स्पर्धेचं आयोजन करतोय। खरं तर आम्ही मंडळामध्ये शिस्त राहिली पाहिजे, त्यांच्यामध्ये सामाजिक काम करण्याची रुची वाढली पाहिजे। या सगळ्या गोष्टीचं आम्ही भानात घेऊन या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे। शैक्षणिक, सामाजिक तसंच क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना आज आपण बघितलं तर मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता। प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक होते, उत्तेजनावर पारितोषिक होते। जवळजवळ लाखो रुपयाचे पारितोषिक आपण गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। आणि अनेक अटी शर्यती आणि शिस्त या सगळ्या गोष्टीला आपण गृहीत धरून ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। खरं तर आपल्या कल्याण पूर्व भागामध्ये गेल्या 4 वर्षापासून एकाही मंडळाकडून शिस्तभंग झालेला अनुचित प्रकार घडला नाही। त्याचं कारण असं की आपण हे महामंडळ ज्यावेळेस स्थापन केलं त्यावेळेपासून आपण अनेक अटी शर्यती प्रत्येक मंडळाला दिल्या होत्या आणि त्याचं पालन त्यांनी केलंय। आज पोलीस निरीक्षक या ठिकाणी पारितोषिक द्यायला होते दरवर्षीप्रमाणे आणि त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केलंय। आज ही युवा पिढी खरं तर या कल्याणपूरमध्ये जर सक्रिय राहिली, मला वाटतं कोणत्याही अनुचित प्रकार ज्या ठिकाणी घडेल, एखाद्यावरती अन्याय होईल, त्या ठिकाणी ही मंडळं प्रथम त्या ठिकाणी पोहोचतील असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जसे मुंबईला लोक गणेश दर्शनाला जातात तशी मुंबईवरनं कल्याण पूर्वेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचे देखावे, मूर्ती सजावट या सगळ्या गोष्टींचं नियोजन आमचे मंडळ मोठ्या प्रमाणात करतायत। कल्याण पूर्वेतील 150 पेक्षा जास्त मंडळांचा सहभाग होता। सर्वोत्कृष्ट मूर्ती किंवा सजावट केलेल्या मंडळांना तुम्ही पारितोषिक दिलेले आहे। नेमकं त्याच्या मागचा उद्देश काय आहे, काय संदेश तुम्ही देण्याचा प्रयत्न? 270 मंडळांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता। आमचा संदेश हाच होता की आपण गणेशोत्सव साजरा करत असताना आपल्या या विभागामध्ये आपण त्या ठिकाणी सक्रिय राहिलं पाहिजे। आपल्या ठिकाणी मला वाटतं मंडळ हे गणपती आपले येतात 11 दिवसासाठी, मंडळ गेल्या 1.5-2 महिन्यापासून परिश्रम घेत असतात। सजावट असू द्या, देखावा असू द्या, मूर्तीचं नियोजन असू द्या, या सगळ्या गोष्टी करत असताना एक जागरूक नागरिक म्हणून ती पोरं समाजाच्या घटकापर्यंत पोचलेले असतात। कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सुद्धा ही आमची मंडळं घेत असतात। त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी अन्याय झाला तर त्या ठिकाणी धावून जाणारी मंडळ आहेत। त्यामुळे ह्या गणेश उत्सव महामंडळ जेव्हापासून स्थापन झालंय, आम्ही या सगळ्या मंडळाला या सगळ्या सूचना दिल्यामुळे आजपर्यंत या 4-5 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही। त्याचं कारण असं आहे की गणेशोत्सव महामंडळ हे आम्ही जेव्हा स्थापन केलं तेव्हापासून सगळी तरुण पिढी, तरुण मुलं मंडळ हे सगळे आमच्या संपर्कात कायमस्वरूपी राहिलेले आहेत।